नमस्कार, मी स्नेहल कुलकर्णी। आज मी आपल्या जुन्या आठवणीतील एक कविता सादर करणार आहे। केशव कुमार यांची ही कविता आहे। कवितेचे नाव आजीचे घड्याळ। तर पूर्वी म्हणजे कोंबड्या आरवल्यापासून सूर्योदय सूर्यास्त यावरून आजी आपल्याला अगदी अचूक वेळ सांगायची। त्यानुसार ही कविता आहे, आपण ऐकूया। कवितेचे नाव आजीचे घड्याळ। आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक। आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक। देई ठेवणी ते कुठे अजूनही हे नाही कुणा ठाऊक। त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते। किल्ली देईन त्यास ती कधी तरी ते सारखे चालते। अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी। जेव्हा मी तिचं सांगुनी निजत असे रात्री बिछाण्यावरी। 5:30 वाजतात न कुठे ती हाक ये नेमकी। बाळा झांजर झाहले अरवला तो कोंबडा उठकी। ताईची करण्यास जम्मत तसे बाबू सवे भांडता। जाई संपून या सकाळ न मुळी पत्ता कधी लागता। आली ओटीवरी उन्हे बघा, आली ओटीवरी उन्हे बघा। म्हणे आजी 10 वाजले। जा लवकर कानी तो घनाघना घंटाध्वनी आदळे। खेळाच्या अगदी भरात गढुनी जाता। खेळाच्या अगदी भरात गढुनी जाता आम्ही अंगणी। हो केव्हा तिने सांजतेन समजे। आजी परी आतुनी बोले खेळ पुरे घरात परता। झाली दिवे लागन। ओळीने बसून म्हणा परवचा ओटीवरी येऊन। आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा। जाई झोप उडून रात्री किती हो ध्यानी न ये ऐकता। अर्धी रात्र किरे म्हणे उलटली। अर्धी रात्र किरे म्हणे उलटली। गोष्टी पुरे चा पडा लागे तो दीडधांग। पर्वतीवरी वाजावया चौघडा। सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळातुनी। सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळातुनी। थंडी पाऊस ऊनही कळत असे सारे तिला त्यातुनी। मौजेचे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले। मौजेचे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले। गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो। गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो तरी ना मिळे। आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक। देई ठेवणी ते कुठे अजूनी हे नाही कुणा ठाऊक। धन्यवाद।